आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पुण्यातील कोंढवा परिसर त्याचबरोबर पिंपरी चिंचवड मधल्या काही भागांमध्ये 25 ठिकाणी एटीएसने सर्च ऑपरेशन केलेलं आहे। काही संशयित आहेत ते पुण्यामध्ये आपल्याचा संशय जो आहे तो एटीएसला आहे आणि कोंढवा भागामध्ये यापूर्वी असं सर्च ऑपरेशन करण्यात आलेलं होतं। काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती हे सर्च ऑपरेशन जे आहे ते सध्या सुरू असताना पाहायला मिळते। अजूनही पोलिसांचं सर्च ऑपरेशन जे आहे ते एटीएसचं कोंढवा परिसरामध्ये सुरू आहे। 350 पेक्षा पोलीस अधिक कर्मचारी जे आहेत ते या सर्च ऑपरेशन मध्ये रात्रीपासून सहभागी आहेत। काही लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते, मात्र एटीएस कडून अधिकृत माहिती जी आहे ती अजून समजू शकलेली नाही। मात्र 10 ते 15 संशयित जे आहे ते ताब्यात घेतल्याचा समोर माहिती जी आहे ती समोर आली। नेमका हे संशयित कोण आहेत, यांचा कुणाशी संबंध आहे, कुठल्या संघटनांशी संबंध आहे, यांचा काही घातपात घडवण्याचा प्रयत्न होता का? पुण्यातील कोंढवा परिसर त्याचबरोबर पिंपरी चिंचवड मधल्या काही भागांमध्ये 25 ठिकाणी एटीएसने सर्च ऑपरेशन केलेलं आहे। काही संशयित आहेत ते पुण्यामध्ये आपल्याचा संशय जो आहे तो एटीएसला आहे आणि कोंढवा भागामध्ये यापूर्वी असं सर्च ऑपरेशन करण्यात आलेलं होतं। काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती हे सर्च ऑपरेशन जे आहे ते सध्या सुरू असताना पाहायला मिळते। अजूनही पोलिसांचं सर्च ऑपरेशन जे आहे ते एटीएसचं कोंढवा परिसरामध्ये सुरू आहे। 350 पेक्षा पोलीस अधिक कर्मचारी जे आहेत ते या सर्च ऑपरेशन मध्ये रात्रीपासून सहभागी आहेत। काही लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते, मात्र एटीएस कडून अधिकृत माहिती जी आहे ती अजून समजू शकलेली नाही। मात्र 10 ते 15 संशयित जे आहे ते ताब्यात घेतल्याचा समोर माहिती जी आहे ती समोर आली। नेमका हे संशयित कोण आहेत, यांचा कुणाशी संबंध आहे, कुठल्या संघटनांशी संबंध आहे, यांचा काही घातपात घडवण्याचा प्रयत्न होता का? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।